नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, उन्हाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता टेम्परेचर खूप म्हणजे खूप काही ऊन वाढत आहे दिवसांदिवस. आणि हा मार्च महिना असताना पण मे महिन्यामध्ये जितकं ऊन असतं त्याचप्रमाणे मार्च महिन्यामध्ये ऊन आहे सध्या. तर त्याच्यामुळं आपल्या शेळ्यांची या उन्हाच्या पाऱ्यामध्ये म्हणजे उन्हाच्या जास्त अति तीव्र ऊन असल्यामुळं यांची कशी काळजी घ्यायला पाहिजे याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्या यूट्यूब नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल ऑल बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्या यूट्यूबवर आपल्या व्हिडिओचं येईल आणि तुम्हाला सर्वात पहिले व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला, आपण आजच्या विषयाला थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांची कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपली शेळी बिमार पडली नाही पाहिजे किंवा गाभण शेळ्या गाभोडल्या नाही पाहिजे. गाभणण्याचे कारणं पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये जास्त असतात. पावसाळ्यामध्ये तर पाण्याचं वातावरण पाऊस असतो, पण उन्हाळ्यामध्ये उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं शेळ्या गाभोडण्याचे कारण हे जास्त वाढत असतात. कारण की गाभण शेळ्यांना पाण्याची जास्त गरज असते. आज जर तुम्ही पाणी वेळेवर जर नाही दिलं शेळ्यांना, तर शेळी गाभोडण्याची शक्यता चान्सेस जास्त असतात. आणि काय होतं मित्रांनो, आता उन्हाचा टाईम झालेला आहे, म्हणजे ऊन वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे काय करायचं, सकाळी 7 वाजेला, कमीत कमी 7 वाजेला आपली शेळ्या जे फिरस्ती शेळी पालन करतायत त्यांच्यासाठी सल्ला देतो मी, की सकाळी 7 वाजेला शेळ्या सुटल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत, 7 ते 11 या कालावधीमध्ये आपल्या शेळ्या चारल्या गेल्या पाहिजे. पाण्याचे नियोजन केलं पाहिजे. आणि पाणी यांना दिवसातून 4 वेळेस तरी पाणी पितात शेळ्या, कारण ऊन तीव्र वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही 3-4 वेळेस पाणी पितात. कशामुळे पितात ते पण सांगतो तुम्हाला. शेळ्या जर तुम्ही फिरायला नेत असाल तर तुमच्या शेळ्या सध्या हरभऱ्याचे रानं मोकळे झालेले आहेत, त्याच्यानंतर गव्हाचे आहेत. आणि गहू हरभरा खाल्ल्याच्यानंतर शेळ्या कोरड्या पडतात आणि पाणी जास्त प्रमाणात पितात. आता मागं 2-3 दिवस अगोदर एक यूट्यूबवर बघितलं बघा मी. तर एक शेळी पालक होता आपल्यासारखाच. त्याने काय केलं, असं डोपकामध्ये पाणी होतं, शेळ्या चारायला गेला. फिरस्ती शेळी पालन होतं. शेळ्या चारायला गेल्याच्या नंतर काय झालं, एक डोब होती, त्या डोबीमध्ये पाणी सोडलेलं होतं. पण त्याच्यामध्ये काहीतरी समजा औषधाचं म्हणा, काहीतरी विषारी त्याच्यामध्ये कालवण झालेलं होतं. आता येत्या शेळी पालकाला माहीत नव्हतं. शेळ्या ताणलेल्या, उन्हाचं प्रमाण आणि त्या तशा वातावरणामध्ये त्या शेळ्या एकदम ताण लागलेली असल्यामुळं त्या पाणी प्याल्या तर त्यांना एक 10 मिनटं पण नाही लागली. 10 मिनटामध्ये बऱ्याच शेळ्या दगावल्या. 25 शेळ्या त्या व्यक्तीच्या जागेवर गेल्या. पाण्यात काहीतरी आसन म्हणा, औषध समजा, ते आता सांगू शकत नाही आपण, टाकलेलं होतं का पडलेलं होतं ते नाही सांगू शकत. पण हे यूट्यूबवर बघितलं मी हा व्हिडिओ. तर ते असे शेळी पालकाचं इतकं नुकसान झालं. 25 तर गेल्या होत्या, जवळपास 50 शेळ्या, 50-75 शेळ्या अशा होत्या त्या एक दोघांच्या. तर त्याच्यातल्या सगळ्या पाणी प्यायल्या होत्या, पण काही ज्या जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायल्या होत्या त्या जागेवर गेल्या. एक 5 मिनिटातच गेल्या त्या. कारण की मित्रांनो, आपण जर एवढे शेळी पालन करत असाल तर तुम्हाला सोपं आणि सरळ सांगतो, एक बकेट आपल्या सोबत ठेवायची, एक प्लास्टिकचं टोपलं छोटंसं सोबत ठेवायचं. कुठं जर विहीर असेल तर त्या विहिरीला थोडंफार त्रास होईल तुम्हाला. तुमचा जोडीदार जर सोबत असेल कोणी तुमच्या, तर तुम्हाला त्रास होईल. पण शेळ्यांना शेंदून पाणी पाजलेलं हे खूप फायद्याचं असतं. कोणत्या डोपकामध्ये पाणी पाजू नका. त्याच्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हौद असेल तर त्या हौदातलं पाजलं तरी काही हरकत नाही. फक्त डोपकातलं पाणी पाजू नका. किंवा आता कुठं जर वड्याला याला पाणी साचलेलं असलं तर ते पाणी दूषित झालेलं असतं, खराब झालेलं असतं.
आणि तसे पाणी पाजल्यामुळं आपली जनावरं दगावतात किंवा ज्या शेळ्या असतात त्या शेळ्या गापुडतात. पाणी हे सहजासहजी पाणी हे उन्हाळ्यामध्ये तुम्ही जेवढं स्वच्छ आणि जेवढं ताजं पाणी पाजलं तेवढं. आता आपला विचार करा, आपण जर उन्हातून आलो तर आपल्याला थंड पाणी प्यावं वाटतं. तसं जर साठवलेलं पाणी जर असलं किंवा हौदामधलं समजा थंड राहतं, एखाद्या डोपकामध्ये असलं ते गरम पाणी झालेलं असतं उन्हाच्या टेम्परेचरनं, आणि ती जर शेळी जर पिली, गाभण शेळ्या असतात तुमच्या, ती जर शेळी पिली तर 100% तिची गाभोडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं वातावरणावर आपलं शेंदून शेळ्यांना ताजं पाणी पाजलेलं खूप चांगलं आहे आणि फायद्याचं आहे, जेणेकरून आपली कुठलीही नुकसान होणार नाही. शेळीपालनामध्ये अशा काळजी घेतल्या तरच आपलं शेळीपालन सक्सेस होतं. अन्यथा आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पाजू आपण पाणी, काय होतं इथं डोपकात पाणी असं आहे तसं आहे, आणि त्याने आपल्यासोबत धोका होतो आणि आपले नुकसान पण होते. त्याच्यानंतर 11 वाजेपर्यंत चारायच्या आणि दुपारून 4:30-5ला जरी सोडल्या तुम्ही, 4च्या नंतर जरी सोडल्या तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेळ्या चरतात. आणि तुम्हाला सांगतो, शेळ्या चरण्याचा कालावधी 5:30 ते 6 वाजल्यापासून शेळ्या जास्त चरतात. तुम्ही प्रयोग करून बघा. शेळ्या जेवढं शिराळ पडन तेवढं शिराळाचं जास्त चरतात. अगोदर तरी उन्हात चरणार नाही, पण जेवढं दिवस माळत चालन, जसं जसं अंधार पडन तसं तसं शेळ्या चरतात. त्याच्यामुळं आता टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, जास्त उन्हामध्ये पण शेळ्याने येऊ नका आणि तुम्ही पण जाऊ नका. कारण की उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे आपण पण बिमार पडू शकतो आणि शेळ्याला पण आपल्यासारखा जीव आहे. त्याच्यामुळं एक सकाळचा वेळ ठेवा आणि 4च्या नंतर मधल्या पाऱ्यामध्ये डायरेक्ट सावलीला त्यांना बसू द्या आबाद. तेवढ्या सकाळच्या 7 ते 11मध्ये फुल आबाद होतं ते, कारण की आता हरभरे गहू हे काढणं चालू आहे, चरायला भरपूर आहे आणि त्याच्यामुळं शेळ्याला जास्त वेळ लागत नाही. आणि 5च्या नंतर जर सोडल्या तर मग तर 7 वाजेपर्यंत चारा तुम्ही 4:30 तुमचे जसं तुमच्या हिशोबानं वेळ भेटन तशा हिशोबानं सोडून अशा पद्धतीने तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नियोजन करू शकता. पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त पाजण्याचं प्रमाण शेळ्यांना ठेवा. कारण की आपल्याहून विचार करा, आपण 5-5 मिनिटाला पाणी पितोय. त्याचप्रमाणे या जनावरांना आता हरभरा गहू खात आहेत, त्याच्यामुळे त्यांना पण ते ताबडतोब कोरडे पडतायत. तशा टायमामध्ये पाणी त्यांना असणं आवश्यक आहे. गाभण शेळ्याला तर असणं आवश्यक, पण बाकीच्या शेळ्याला, पिलांना, यांना पण असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं असं नियोजन करा आणि आपल्या शेळी पालनाचं नियोजन चांगलं ठेवा, तेव्हा आपल्याला त्याच्यापासून काहीतरी फायदा भेटतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो, त्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो.